तुमच्या वेस्ट 270 डिग्रीला जर शूज असतील तर तुमच्या घरात तुम्ही ऑब्झर्व करा फक्त शूज वाढतात. तर युनिवर्स तुम्हाला इझिली काहीच देत नाही, त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल किंवा मेहनत करावीच लागते. मग आता तुम्हाला युनिवर्सला काय सांगायचं आहे की मला 10 करोड मिळत आहेत, पण त्याला चॅनलाइज करायचं आहे की मला कुठल्या मार्गाने मिळणार आहे. प्रत्येक जो तुमचा व्हिजन असतो, फॉर एक्झाम्पल मनी लोकांना खूप लागतो किंवा हेल्थसाठी जर म्हटलं तर तुम्हाला वाक्य काय लिहायचं आहे की आय डिझर्व स्ट्रॉंग अँड एनर्जेटिक बॉडी. आणि ती कुठल्या माध्यमातनं, तर मी सात्विक फूड खाईल किंवा मी पीस ऑफ माइंड राहील माझं, ह्या माध्यमातनं मला स्ट्रॉंग आणि एनर्जेटिक बॉडी हवी आहे. हे तुम्हाला त्या व्हिजन बोर्डवर लिहायचं आहे आणि ते ग्रीन पेनने लिहायचं आहे. आता फक्त व्हिजन बोर्ड बनवला आहे आणि तसाच ठेवला आहे तसं नाही चालत, त्याला चार्ज करावा लागतो. जेव्हा ते तुम्ही ग्रीन पेनने लिहाल आणि त्याला वेस्ट 270 डिग्रीला लावाल तर तुमचे विश सगळ्या पूर्ण होतात. तुमच्या वेस्ट 270 डिग्रीला जर शूज असतील तर तुमच्या घरात तुम्ही ऑब्झर्व करा फक्त शूज वाढतील. आणि वेस्ट 270 डिग्रीला जर कपडे असतील तर तुम्ही ऑब्झर्व करा फक्त घरात कपडे वाढतील. तुम्हाला ॲक्च्युली जे हवं आहे तर तुम्ही वेस्ट 270 डिग्रीला लिहा. तुमच्या मुलांना मॅथ्स आवडत नसेल, एखादा टॉपिक आवडत नसेल, त्याचे बुक्स वेस्ट 270 डिग्रीला लिहा. तिरुपती बालाजीला पण जेव्हा आपण काही मागतो तर आपला जो चेहरा असतो तो वेस्ट 270कडे असतो. मग तो वेस्ट 270 डिग्रीला जे तुम्ही व्हिजन बोर्ड लिहिला आहे त्याला रोज तुम्हाला रीड करावं लागेल, तर त्याला एनर्जी क्रिएट होते.